मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITI ॲडमिशनच्या आता या व्हिडिओमध्ये ITI मेरिट लिस्ट कधी लागणार असे सगळेजण विचारत आहेत. तर मेरिट लिस्ट लागण्यापूर्वी महत्त्वाचे म्हणजे जी स्टेप आहे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मेरिट लिस्ट लागण्यासाठीच काही दिवसच शिल्लक आहेत, त्याचबरोबर ही स्टेप पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अजून 2 दिवस बाकी आहेत. तर कोणती स्टेप्स आहे आणि कशाप्रकारे पूर्ण करायची ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या स्टेपमध्ये महत्त्वाचं म्हणजे अजून तुम्हाला 2 दिवस बाकी आहेत. ही स्टेप म्हणजे ITIचे ट्रेड आणि ITIचे कॉलेज ॲड केले नसतील तर मेरिट लिस्ट लागूनसुद्धा उपयोग काहीच होणार नाही आहे. त्यामुळे ही स्टेप्स जर केली असेलच तरच तुम्हाला कोणते तरी कॉलेज लागण्याची शक्यता असते. त्यामुळे अजून तुमच्याकडे 2 दिवस आहेत. ITI ट्रेड कोणता जो पसंतीचा आहे तो ॲड करा, त्याचबरोबर ITI कॉलेज जे काही पसंतीचे आहेत ते सुद्धा ॲड करा. आता ते ॲड करण्यासाठी फॉर्म तुम्हाला अनलॉक करावून घ्यावा लागतो. याचे व्हिडिओ आपण बनवलेलेच आहे आणि फॉर्म अनलॉक करून ऑप्शन वाढवू शकता किंवा बदलवू शकता, वर खाली करू शकता. जे तुम्हाला योग्य वाटेल ते त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या ऑप्शन भरायचे आहेत. आता ऑप्शन भरताना काय चुका करतात मुलं तर त्याच्यावर एक नजर टाकूया. तर एकाच कॉलेजच्या भरोश्यावर राहू नका. तर बरेच विद्यार्थी एकच कॉलेज ITI कॉलेज ॲड करतात, त्यामुळे त्यांना कॉलेज लागत नाही. याच्यापूर्वी आपण ऑप्शन कशा प्रकारे बिनचूक भरावा याचे व्हिडिओ अपलोड केलेल्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर एकाच कॉलेजच्या भरोश्यावर राहू नका. म्हणजे तुम्ही जे काही तुम्हाला प्रवासात सोयीचे होतील अशी तुमच्या जिल्ह्यातील किंवा तुमच्या आजूबाजूचे कॉलेज ITI कॉलेज त्या ठिकाणी ॲड करायचे आहेत. म्हणजे कोणत्या ना कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला 100% ट्रेड मिळू शकतो. आता याच्यामध्येच तुम्ही SSC ज्या जिल्ह्यामध्ये केले ते त्या ठिकाणी तुम्हाला 90% प्राधान्य असल्यामुळे तुम्हाला ITI सीट मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. जिल्ह्याबाहेरचे कॉलेज जर काढले म्हणजे तुम्ही SSC एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यात केलेली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 10% सीट असतात. म्हणजे तुम्हाला इथे मार्क जास्त असले तरच जिल्ह्याबाहेर त्या ठिकाणी तुमचं मेरिट अप येतं. पर्सेंटेज जास्त असल्यास जिल्ह्याबाहेरील कॉलेजसुद्धा भरा. म्हणजे त्या ठिकाणी हॉस्टेलसुद्धा काही ठिकाणी आहेत. हॉस्टेलची लिंक तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यावर तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. महत्त्वाचं अजून जिथे जागांची म्हणजे वॅकन्सीची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी 100% ॲडमिशन मिळतं. त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ऑप्शन भराच असं त्या ठिकाणी म्हणेन. कॉलेज ॲड करण्यासाठी अजून 2 दिवस आहेत. अजूनही फॉर्म अनलॉक करून तुम्ही ऑप्शन वाढवू शकता किंवा बदलवू शकता. महत्त्वाचं म्हणजे नको असलेले ट्रेड पहिले 3 राऊंडपर्यंत ॲड करू नका. कारण बरेच विद्यार्थ्यांना ट्रेड मिळतो आणि मग मला तो नको होता असं या ठिकाणी सांगितलं जातं. त्यामुळे नको असलेले ट्रेड पहिले 3 राऊंडपर्यंत टाकूच नका. नंतर तुम्ही ते 4थ्या राऊंडला ॲड करू शकता. अगदी खूप महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी तुम्ही ऑप्शन भरता त्यावेळी अनलॉक केलेला फॉर्म पुन्हा लॉक करायला विसरू नका, अन्यथा तुम्हाला कोणतेही कॉलेज लागणार नाहीत. त्याचबरोबर अगदी या ठिकाणी पहिल्या राऊंड आता लागणार आहे. पहिल्या राऊंडला जर तुम्ही ऑप्शन जो भरलेला आहे त्याचे काही नियम आहेत. जर तुम्ही पहिला क्रमांकाचा ऑप्शन असेल तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. जर तुम्ही 1 2 3 4 असे ऑप्शन टाकले असतील काही, याच्यावरसुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर पहिल्या क्रमांकाचा ऑप्शन घ्यावाच लागतो. त्यामुळे पहिल्या क्रमांकाला कोणता ट्रेड टाकलेला आहे, कोणता कॉलेज टाकला आहे याची एकदा खात्री करून घ्या. त्याप्रमाणे दुसरा तिसऱ्या राऊंडचे सुद्धा काही नियम आहेत ते आपण त्यावेळी बघणार आहोत. आता महत्त्वाचं म्हणजे मेरिट लिस्ट कधी लागणार आहे असं विचारतायत. तर वेळापत्रकाप्रमाणे अर्ज भरण्याची शेवटची तारीख आज म्हणजे 21 जून. अजून अर्ज चालू आहेत. जोपर्यंत लिंक चालू आहे तोपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. उद्या म्हणजे 22 तारीखला ते कन्फर्म संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कन्फर्म करायचे आहेत. म्हणजे चेक करून तपासून घ्यायचे आहेत आणि स्लिप तुम्हाला देणार आहेत. आणि राऊंड ऑप्शन म्हणजे आपण म्हणतो की ट्रेड टाकण्याचं जे आहे ते 23 तारीख दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही 23 तारीखपर्यंत ऑप्शन फॉर्म भरू शकता. म्हणजे 2 दिवस तुमच्याकडे आहेत. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते ते 25 जूनला लागणार आहे संध्याकाळपर्यंत. म्हणजे साधारण 11 वाजल्यापासूनच लिस्ट तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला दिसणार आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ या ठिकाणी दिलेला आहे. ग्रीव्हनन्स म्हणजे तुम्हाला काही जर बदल करायचा असेल, तुमच्या नावामध्ये चूक असेल, जन्मतारीख चूक असेल किंवा काही मार्कांमध्ये चुका झाल्या असतील तर त्या 26-27 तारीखला. आणि फायनल मेरिट लिस्ट, फायनल कॅटेगरी लिस्ट असेल किंवा जनरल मेरिट लिस्ट असेल, सगळ्या लिस्ट या ठिकाणी 28 जूनला तुम्हाला
दिल्या जाणार आहेत आणि पुढचे टाइम टेबल जे आहेत ते 25 तारीखला वेबसाईटवर डिस्प्ले होणार आहे. त्याचबरोबर चॅनलवर सुद्धा मी अपडेट देणार आहे. तर अद्याप जर तुम्ही ऑप्शन भरले नसतील फर्स्ट राऊंडसाठी तर ऑप्शन भरून घ्या, म्हणजेच तुम्हाला पुढचे डिटेल्स त्याचबरोबर पुढचे ट्रेड तुम्हाला त्याप्रमाणेच मिळून जातील. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पदवीपेक्षा हातातलं कौशल्य जास्त बोलतं. काम शिकला की माहोल आपोआप चकाचक होतो. हातातील कौशल्य वाढविण्याकरिता चला तर ITI करू.